मान्यवर शिक्षकवृंद व माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी भार्गवी कानडे. आज गांधी जयंती निमित्ताने मी परिसर स्वच्छता व आपण या विषयावर बोलणार आहे. स्वच्छ व सुंदर परिसर करेल आपले जीवन निरोगी निरंतर. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे नैसर्गिक व मानवनिर्मित परिसर जो पृथ्वीवरील जीवनावर परिणाम करतो आणि टिकवून ठेवतो. पर्यावरण हे विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांपासून बनलेले आहे जे एकमेकांशी आणि क्रियाकलापांशी संवाद साधतात. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट ज्यामध्ये माती, प्राणी आणि वनस्पती यांसारख्या सजीव व निर्जीव गोष्टींचाही समावेश होतो. अगदी आपण सुद्धा ह्याच पर्यावरणातील परिसराचा एक घटक आहोत. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर स्वच्छ व सुंदर असावं आणि म्हणूनच आपण प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवत असतो. मग आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल असा विचार का करत नाही? आपल्या घरासारखेच पर्यावरणही का साफ ठेवत नाही? आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असल्यामुळे आजूबाजूची हवा शुद्ध राहते, आपले मन प्रसन्न राहते व शरीर सुद्धा सुदृढ व निरोगी राहते. स्वच्छता व आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर परिसर स्वच्छता असेल तर आरोग्य चांगले राहते आणि आरोग्य चांगले असेल तरच माणूस आनंदी राहतो. तेच जर परिसर अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम लगेच आपल्या आरोग्यावर होतो. याचं उदाहरण म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावणे. यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व ह्याच अस्वच्छ पाण्यामध्ये डासांची निर्मिती होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे आजार होतात. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच परिसर स्वच्छता आपण वैयक्तिक स्तरावर व सामूहिक स्तरावरही करू शकतो. जसे की वैयक्तिक स्तरावर आपण कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो कचरा कुंडीत टाकू शकतो किंवा कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे हे देखील आपण वैयक्तिक स्तरावर करू शकतो. सामूहिक स्तरावर आपण परिसर स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगून लोकांना प्रोत्साहित करणे, स्वच्छता मोहिमा आयोजित करून लोकांचा सहभाग वाढवणे, परिसर स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे यांसारख्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणूनच याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या शिबिरांमार्फत लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी, लहान मुलांना योग्य वेळी लसीकरण यांबद्दलची माहिती देऊन त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कसा करावा याबद्दलचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छतेमध्ये अनेक घटक येतात. त्यामध्ये शुद्ध हवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मानवी मलमूत्रांची विल्हेवाट, पाळीव प्राण्यांची देखभाल, घरातील स्वच्छता, शेण व कचऱ्याची विल्हेवाट, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर व पुनर्वापर. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला देखील खूप महत्त्व आहे. आपले घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तरच आपल्या गावचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आणि म्हणूनच शेवटी जाता जाता म्हणेन की स्वच्छतेविषयी तुमची कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. स्वच्छतेविषयी तुमची कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. धन्यवाद.